जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावरती महाकाळा इथं उभ्या ट्रकला कार धडकल्यानं भीषण अपघात झाला। आज दुपारी 12:30च्या आसपास हा अपघात झालाय। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले। जालन्यामध्ये हा अपघात झालेला आहे। 12:30च्या सुमारास अपघात झालाय। या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। जालन्यातील सोलापूर धुळे महामार्गावरच्या महाकाळा इथं उभ्या ट्रकला कार धडकल्यानं हा भीषण अपघात झालाय। दुपारी 12:30च्या आसपास अपघात झाल्याचं कळतंय आणि 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघात किती भीषण होता ही या कारची परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल। कारचं बोनेट पूर्णतः चेपलं गेलेलं आहे। ही धडक किती जोरदार असू शकते हे कारची परिस्थिती पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल। 4 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। सोलापूर धुळे महामार्गावरती हा अपघात झालाय। महाकाळा इथे एक ट्रक उभा होता, त्या उभ्या ट्रकला कारनं धडक दिली आणि यामध्ये कारमधल्या 4घांचा जागीच मृत्यू झालेला आहे। 2 जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती मिळतेय। कारचा पूर्णतः चक्काचूर झालेला आहे, बोनेट पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे, कारचं छप्परही गेलेलं आहे। त्यामुळे ही धडक किती जोरदार होती हे या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, हा अपघात नेमका कसा झाला? तासाभरापूर्वीची ही हृदयद्रावक घटना आहे आणि सदर ही जी कार आहे ही संभाजीनगरकडे बीडहून जात होती आणि बाजूलाच म्हणजे महाकाळा पाटी जालन्याजवळची आहे त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला ही कार धडकली आहे आणि आपण बघतोय दृश्यामध्ये की अक्षरशः कारचा चुराडा झालेला आहे आणि या घटनेमध्ये 2 बालकांचा मृत्यू झाला। एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि पती पत्नी यामध्ये ठार झालेले आहेत। एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे आणि 2 देखील इतर गंभीर आहे। त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेली आहेत। खरं तर ही 12:15ची घटना आहे आणि अगदी दिवसा त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते। कुठेतरी चालकाचं नियंत्रण सुटले असल्याची शक्यता आहे, तिथले प्रत्यक्षदर्शी असं म्हणत आहेत आणि ती समोर उभ्या असलेल्या म्हणजे रस्त्याच्या कडेलगत असलेल्या ट्रकवरती ही कार धडकलेली आहे आणि या धडकेत एकाच परिवारातली ही 4 सदस्य ठार झाल्याची घटना आहे। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।